ज्याला आपण कचरा समजून फेकून देतो, त्यातून कोट्यावधींची उलाढाल कशी करायची हे पाहायचं असेल तर तुम्हाला वेंगुर्ल्याला यायला हवं. इथे नारळाच्या शेंडीतून सोन्यासारखा व्यवसाय उभा राहिलाय. प्रज्ञा प्रदीप परब गेली 30 ते 35 वर्षे काथ्या उद्योगात सक्रिय असलेल्या या महिलेने आपल्या जिद्दीवर एक पारंपरिक व्यवसायाला कॉर्पोरेट स्वरूप दिले. महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हा चमत्कार घडवला. आज त्यांच्याकडे 250हून अधिक नारळाची झाडं कच्चा मालाचा सातत्यपूर्ण पुरवठा करतात. विशेष काय, इथे काहीही वाया जात नाही. ही आहे झिरो वेस्ट प्रोसेस. नारळाच्या शेंडीपासून काथ्या, पायपुसणी, मॅट्स आणि अगदी किनारपट्टीसाठी लागणारे जाड दोरही इथे बनवले जातात. त्या नारळाच्या सोंडांपासून 2 प्रकार होतात. काथ्या सोंडांपासून काथ्या झाला की उरलेलं जे वेस्ट आहे ते कोकोपीट आहे आणि त्या कोकोपीटाचा उपयोग आता बऱ्यापैकी सर्व नर्सरींना किंवा छोटे बी रुजत घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे झाडांना पाण्याचा ओलावा राहण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. कॉयर बोर्डच्या मदतीने इथल्या महिलांना ट्रेनिंग मिळतं. इतकंच नाही तर दोरी बनवण्याचं मशीन थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं जातं. आज शेकडो महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी झाल्या आहेत. वेंगुर्ल्याचा हा मॉडेल सांगतो की सुविधा आहेत, ट्रेनिंग आहे आणि मार्केटही तयार आहे. गरज आहे ती फक्त तुमच्यातील उद्योजकाला जागा करण्याची.